सोनारांकडे आले आणि त्यांना सांगितलं, महाराज मला पांडुरंगाला करगोटा करायचा आहे. हो तर चला तुम्ही माप घ्यायला. ते म्हणे मी पांडुरंगाचं तोंड पाहत नाही, मी भोलेनाथांचा भक्त आहे, मला पांडुरंग चालत नाही. मला चालत नाही. मग तुम्ही असं करा, तुम्हीच माप घेऊन या, त्या मापाचा मी करगोटा तुम्हाला करून देतो, काही हरकत नाही. सुतळी घेतली, सुतळीचं माप दिलं आणि सांगितलं या मापाचं करा. आता त्या मापाचा त्या ठिकाणी करगोटा केला आणि त्या ठिकाणी आले तर तो मोठा भरला. हो 4 फूट जास्त मोठा झाला. पुन्हा शाला म्हणले, काय म्हणले महाराज तुम्ही हा मोठा करून दिला. हो त्या मापाचा म्हणले, अरे माप तर बरोबर दिलेलं होतं. मग कसं झालं म्हणले, नवीन माप घेऊन या. नवीन माप घेऊन आणलं तर तो करगोटा बनवला तर तो आता कमी भरला. म्हणजे कमी भरायचा नाही तर जास्त भरायचा. म्हणजे मग तुम्हाला यावं लागेल. म्हणजे मला येणं शक्य नाही, कारण मी तोंड पाहणार नाही. म्हणजे डोळ्याला पट्टी बांधा. आणि स्वतः नरहरी महाराज पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात आले आणि कमरेचं माप घ्यायला लागले महाराज. तर कमरेचं पांडुरंग परमात्म्याचं कंबर त्या ठिकाणी भोलेनाथांच्या पिंडेसारखं भासायला लागलं. आणि एवढ्यात त्यांनी त्या शेठला सांगितलं, म्हणजे नक्की तुम्ही मला महादेवाच्या मंदिरात घेऊन आलेले, हे तर आमच्या महादेवाची पिंड आहे. म्हणजे नाही नाही पांडुरंगाचं हे कबर आहे. म्हणजे शक्यच नाही. आणि त्याच ठिकाणी डोळ्याची पट्टी खोलली महाराज, तर पांडुरंग ची मूर्ती होती समोर. मग तेव्हापासून त्यांचा भेद मात्र नष्ट झाला की पांडुरंग परमात्मा तोच आहे आणि भोलेनाथ देखील तोच आहे. म्हणून या ठिकाणी संत मात्र भेदभाव करत नाही. परंतु वैष्णव आणि शैव हे जे भक्त आहेत ना, हे आपापसामध्ये मात्र वैरत्व करून घेतात महाराज. कसं, एकदा काय झालं, शैवाची मुलगी वैष्णवांकडे दिली. आता वैष्णवांकडे दिल्यानंतर एके दिवशी ती मुलगी अंगण सारवत होती. आता स्लॅबचे रस्ते झाले, कुठे ते गट्टू बसवले गेले, त्याच्यामुळे सारवणं वगैरे ह्या क्रिया बंद पडल्या. हो तर ती सारवायला लागली. आता सारवतात कसं, आळवं. आणि सासरे बुवा दात घासत होते आणि त्यांचं सुनेकडे लक्ष गेलं आणि सांगितलं सुनेला, अगं सुनबाई आता तू आपल्या माहेरी नाहीये, आपण वैष्णव आहोत, आपल्याला आडवं चालत नाही, आपल्याला काय करावं लागेल, उभं. आता उभं कसं चालवणार. आणि तिचं लक्ष गेलं कोणाकडे, सासरे बुवाकडे. सासरे बुवा दात घासत होते. ती शिकलेली होती. हो ती डबल MA झालेली होती. सिंगल MA वर भागलं नाही, डबल केलेलं होतं तिने. हो ती डबल MA झाले. आणि तिने लगेच लक्ष दिलं आणि सांगितलं, मामाजी बरोबर आहे, आपण वैष्णव आहोत, आपण आडवं सारवायला नको पाहिजे, आपण उभं सारवायला पाहिजे. ठीक आहे मी तू उभं सारवते, परंतु मामाजी हो आपण वैष्णव आहोत हे तुम्हीच विसरलेत वाटतं. तुम्ही दात आडवे घासताय, उभे घासायला पाहिजे. सासरे बाबा मध्ये घुसले तर बाहेर आलेच संतांनी हा भेद नाकारलेला आहे. आणि जो वैष्णव असून जो महादेवाची निंदा करतो ना, हो तो भगवंताचा दोषी पात्र बनत असतो, तो अपराधी बनत असतो. म्हणून आपण वैष्णव आहोत म्हणून आपण शैव संप्रदायाची निंदा करणं हे मात्र चुकीचं आहे. विठाल अरे हा महादेव आहे, हा गणपती आहे, हा विष्णू आहे, हा हनुमंत आहे, हो ही देवी आहे. अरे ही व्यवस्था आहे भक्तांसाठी, नामचिंतनासाठी ही भगवंताने केलेली काय आहे, व्यवस्था आहे. मग या व्यवस्थेमध्ये आपण भेद मानायला नको. ज्याला ज्याची भक्ती करायची असेल, आता नद्या या पुष्कळ आहे, परंतु सर्वांचं पाणी कुठं जातं, समुद्राला जातो. आणि समुद्राला गेल्यावर मग आपण ओळखतो का हे गिरण्याचं पाणी आहे, काही तापीचं आहे, काही नाल्याचं आहे, काही ओढ्याचं आहे, असं बिलकुल नाही. ते सर्व एकत्रित झालेलं असतात. असं बाबा अरे कोणतंही नाव घ्या, सर्व त्या भगवंतालाच प्राप्त होत असतं. विठाल म्हणून हे देवा तुझ्याकडे आम्ही माझा भेदभाव आम्ही मानत नाही. हो म्हणून त्या गोकुळाला सांगितलं, बाबा भक्तांना सांगितलं हे पत्र घ्या आणि त्याला सांगा मी एक दीन आहे, मी रंक आहे, परंतु त्यांना सांगा तुकोबर आहे, हे तुमच्या कृपाविलाशी पात्र झालेले आहात आणि थोड्या कृपेची त्यांना गरज आहे. अभंगाचं दुसरं
त्या दुसऱ्याच्याला सांगा की बाबा त्यांना सांगा की एक आषाढ बराडी, बराडी शब्दाचा अर्थ आहे आषाढ. एक की आई वडिलांची जशी कृपा आपल्यावर व्हावी. एकदा कसं लहान मुलगा शाळेमध्ये जात नाही, मग आई त्याला काय म्हणते, भाऊ तू शाळेत जा, मी तुला काय देते, खाऊ देते. खाऊ, मग खाऊ देते. आणि मग तरी मुलाची जर जाण्यात त्या दिवशी इच्छाच जर नसेल, त्याला जायचंच नसेल, मग तो केविळवाणं तोंड करतो, नाही नाही आज मला जायचं नाही, मग तुला रुपया पण देते. आई खाऊ देते, रुपया देते आणि बळजबरीने त्याला शाळेत पाठवते. तरी त्याची जाण्याची इच्छा होत नाही. मग तू काय करतो, पुढे पाऊल टाकतो आणि माग आईकडे पाहतो, पुढे चालतो आईकडे पाहतो की आता तरी आईला काही दे आई. म्हणजे त्याचं ते केविल वाणं पाहणं म्हणजे आईच्या अंतकरणात कुठंतरी घर करतं आणि मग म्हणते जाऊ दे, तुला जायचं नाही ना, मग ये जवळ. तो पटकन पाठपुस्तक भेटतो लगेच, तुला जायला तो लागत नसतो. तसं बराडी म्हणजे आषाढ भूतून त्या नजरेने केविल वाणं, तसं तुकोबर आहे. अतिशय बराडी, बराडी शब्दाचा अर्थ आहे आषाढ भूत. अतिशय नम्रतेने आषाढ भूत होऊन त्या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे. हे भोलेनाथा, मी एक खरंच कृपाविलाशी आहे, मला तुमच्या कृपेची फार गरज आहे. वास्तविक तुकोबरायांना कृपेची गरज नव्हती, तरी देखील मोठी माणसं ती मोठी माणसं असतात. कारण मोठी माणसं त्यांच्या नम्रतेने ओळखले जात असतात. विठाल मला सजा देणारे भरपूर आहेत, माफ करणारे लोक असायला पाहिजे. आणि माफ जो करतो ना तो सर्वात मोठा असतो, सजा देणार आहे. तसं या ठिकाणी नम्रतेचं सर्वात मोठं पहिलं लक्षण जर कुठलं असेल तर ते म्हणजे नम्र. मोठेपणाचं नम्रतेचं एक नंबरचं लक्षण आहे. नम्र झाला भूतातेने तसं अतिशय कृपेने म्हणताय. मला अतिशय देवा तुमच्या कृपेची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे माझी आकांक्षा, माझी इच्छा पाहिजे तेवढी मोठी नाहीये. मी थोडं जरी दिलं ना त्याच्याने काय होतो, समाधानी होणार मी या मुलाचं दिसत.
म्हणून मला एवढं नको, मला एवढ्याची गरजच नाही महाराज. मी तो अल्पची संतोष. कारण ज्याची जेवढी आकांक्षा असते, काही काही अल्प याच्यात संतुष्ट होणारे असतात. काही काही जवळ कितीही पैसा असू द्या तरी त्यांना समाधान मिळत नाही. तेव्हा याचे डबल कसे होते, कसं होईल, कसं होईल. तू अपेक्षा त्यांच्या. काही काही ना काही नाही महाराज, नुसतं आपलं पोट भरलं तरी समाधानी आहे. आपलं किती बिल्डिंगवर बिल्डिंग उभं होते आकांक्षा, तरी आपलं बघा किती अतिक्रमण केलं, पायरी काढली तरी आपण एक दगड पुढे ठेवूनच देतो. 4 मजली घर एकाने बांधलं तरी त्याने आसारे एवढ्यावरती काढूनच ठेवल्या. आकांक्षा या वाढत जातात महाराज. आणि या आकांक्षा कोणाच्या वाढतात? जे मोठे असतात यांच्या. आणि ज्यांचं काही नसतं महाराज, ते म्हणतात झोपडीत येत ना, रस्त्यावर आलो तरी काही हरकत नाही. कारण गमण्यासारखं काय आहे महाराज, ते समाधानी असतात. हो, जीवला सुख ना तर काय करणं श्रेष्ठ भारतातला. ते सरळ म्हणतात, जर जीवाला सुख नाही तर मग काय करू नये. इस्टेट 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 आणि काय कामाचं आहे. जर मन समाधानी जर नसेल महाराज, मग हे सर्व उपयोग नाही. कुठं तरी माणसाने उशाखाली हात घातला ना, झोप लागायला पाहिजे महाराज, तो सर्वात सुखी आहे महाराज. आणि किती गोळ्या जर खावं लागत असतील झोपेच्या तर काय काम. हो, बिलकुल नाही. माणसाचं आरोग्य हे असलं. म्हणून देवा, मी अल्पसंतुष्ट आहे. आणि मला म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षा म्हणजे धनाची नाही, कशाचीच नाही, काही नाही. कारण धनाला आम्ही किंमतच देत नाही. कारण धनासाठी प्राण देणारे लोक आहेत. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, परंतु न लगे मुक्ती धन. आम्हाला ते काहीच नको देवा, आम्हाला द्यायचं ना, फक्त प्रेम रूपी भातुला आमच्यासाठी द्या. अभंगाचा शेवट. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. प्रेमे भालो केवा केवा, प्रेमे भालो केवा केवा, गोपा कराते थोडी, कराते थोडी, गोपा कराते थोडी, कराते थोडी. प्रेमे भालो केवा केवा, प्रेमे भालो केवा केवा, गोपा कराते थोडी, कराते थोडी, गोपा कराते थोडी, कराते थोडी. माया करे लोयाई,
प्रेमच का मागितलं, धन दौलत ऐश्वर्य का नाही? कारण प्रेमाने जगावर अधिराज्य करता येतं महाराज. दुसऱ्याच्या मनावर जर राज्य करायचं असेल तर प्रेमाने माणूस तो जोडला जातो. हो, एवढंच नाही, ज्ञान देखील अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण करतं महाराज. धनाने तर अंगामध्ये ताठा येतोस. ज्याच्याकडे धन असेल ना तो व्यवस्थित चालताना देखील चालत नाही महाराज. हो, त्याच्यामध्ये तो ताठा असतो श्रीमंतीचा. हो, परंतु या ठिकाणी प्रेम का मागितलं? प्रेमाने नम्रता असते, ज्ञानाने देखील ताठा निर्माण होत असतो. म्हणून संतांनी तर याच्या पुढे म्हटलं, देवा तुला जर ज्ञान द्यायचं असेल देवा, परंतु त्याच्या आधी भक्ती असेल, प्रेम असेल तर ज्ञान दे. एरवी ते देखील देऊ नको. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. अभिमान नित्य माझी, त्याच्यामध्ये अभिमान असतो. हो, म्हणून देवा ते बिलकुल नको. म्हणून प्रेम हातोके पाठवा एवढीच माझी अपेक्षा आहे. हो, अभंगाचा शब्दशार्थ अगदी धावता, कारण टाइम होत चालला होता म्हणून अगदी थोडक्यात सरळ अर्थ सांगितला. आता त्या महादेवाच्या लिंग पुराणातली या शिवरात्रीच्या पर्वणीवर असणारी कथा ती अगदी थोडक्यात सांगतो आणि मग सेवेला पूर्णविराम देतो. कारण आजच्या दिवशी या कथेला फार अगणित असं महत्व आहे. लिंग पुराणामध्ये